प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत बीटरूटच्या पुऱ्या. तर साहित्य बघूया. इथे मी एक मोठा बीट बारीक कापून घेतला आहे. त्यानंतर 4 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि 5 ते 7 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, त्यानंतर अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि पीठ मळताना आपण थोडीशी साखर घाला आणि गाईच्या तुपाचा वापर करणार आहोत पीठ मळताना. आता आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये करून घ्यायचं. बीट आणि हिरवी मिरची, आलं, लसूण. तर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि गरज वाटली तर पाण्याचा वापर करू. आता हे मिक्सरचं भांडं मी धुवून घेते आणि त्या पाण्याचा मग आपण वापर करूया. आता इथे मी 3 वाट्या पीठ घेतले अंदाजे. हे बघा 3 वाट्या. तर आता आपण बघूया किती वाट्या यामध्ये बसतं. मी शेवटी तुम्हाला सांगते. ही आपली जेवणाची वाटी. थोडं तूप घालते मी आणि थोडंसं बेसन पीठ घालते. तीन चमचे घातलं. त्यानंतर मीठ, थोडीशी साखर, ज्यामुळे पुऱ्या तेलकट होत नाही. ओवा, जिरे, तीळ, हिंग आणि हळद. आता आपण हे सर्व मिक्स करून मळून घेऊया. आता मी हे मळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा, आता माझं पीठ मळून तयार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता याच्या आपण पुऱ्या लाटायला घेऊया. मला साधारणपणे 2 वाट्या पीठ लागलेलं आहे आणि अर्धी वाटी या पाण्याचा वापर केला मी. आता हे पाणी मी भाजीसाठी वापरणार आहे, हे फेकणार नाही. आता एकीकडे मी तेल तापायला ठेवलं आणि पुरी लाटून घेऊया. अगदी थोडं थोडं पिठाची गरज असेल तरच पीठ लावायचं, कोरडं पीठ. दोन 3 पुऱ्या मी लाटून घेते. असं पीठ झटकून घ्यायचं. मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता आणि पौष्टिक पण आहे. बीट असं जर खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता. असे छोटे छोटे उंडे करून किंवा मग एक मोठी पोळी लाटून घ्यायची आणि मग वाटीने पण तुम्ही कट करू शकता. हे सगळं मी नवशिक्यांसाठी सांगते.
गृहिणींना तर सर्व माहीतच असते. अशा प्रकारे मी लाटून घेतल्या. आता हे तळायला घेते. तेल तापले का बघूया. काढून घेऊया. हे बघा मस्त फुलतात. आता मी सर्व पुऱ्या तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त फुगतात ते सगळ्या. हे बघा असं तेल उडवत राहायचं किंवा मग अशा कडा प्रेस करायच्या, मग त्या पुऱ्या सर्व फुगतात. हे बघा अशा प्रकारे मी पुऱ्या तळून घेतल्या. बघू शकता तुम्ही छान टम्म फुगलेल्या आहेत. एक फोडून पण दाखवते थंड झालेली. बघा दोन्ही बाजूनी छान पदर सुटलेले आहेत. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.